वस्तुस्थिती आहे त्यांनी मांडलेली. इट्स अ फॅक्ट की ड्रग्सचा सुळसुळाट वाढलेला आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये सोलापूर शहराशी निगडीत कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे असतील? मी तुम्हाला म्हटलं ना, ट्रान्सपोर्ट आहे, पाण्याचा प्रश्न आहे, इथला सारा टॉवेल इंडस्ट्री आहे, टेक्स्टाईल म्हणजे चादरीची इंडस्ट्री आहे. या सगळ्यांना तुम्हाला सारं एक सेंटर हे उभं करण्याचं, रस्ते आणि नाले आणि हे इथं सगळ्या गोष्टी आहेतच, पण हे सेंटर जे आहे हे महानगरपालिकेला इन्कम देणारं सेंटर राहणार आहे आणि स्वतःच्याच निधीतून मग लोकांच्या सोयी पुरवता येतात अशी परिस्थिती आहे. महानगरपालिका आता फक्त गटारामध्ये अडकलेली आहे. नगरसेवकांचं डोकंही त्याच्याचमध्ये अडकलेलं आहे. तेव्हा मी असं सोलापूरमधल्या मतदारांना सांगणार आहे की पैसे वाटणारा जो आला त्याला मतदान देऊच नका, घ्या त्याला मतदान देऊ नका. ज्यांनी पैसे वाटलेले नाहीत त्याला तुमचं मत जाऊ दे. हे ओवेसी म्हणतात की पैसे घ्या पण मतदान त्यांना करू नका आणि जे पैसे देणार नाहीत त्यांनाच मतदान करा, हीच भूमिका आपली सुद्धा आहे. मी तेच म्हणतोय की असं जे मतदान पैसे वाटणार नाहीत. साहेब, संजय राऊतांनी राज उद्धव यांची मुलाखत घेतली संयुक्त, कसं पाहता? संजय राऊत यांनी राज उद्धव यांची संयुक्त मुलाखत घेतली. थँक्यू. साहेब, खरं तर शरद पवार आणि अजित पवार हे दोन ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि अजित पवार असं म्हणतात की आम्ही वेगळे नव्हतो आणि आम्ही आता एकत्र आलो. तुम्ही मला वाटतं वेगळे यांची हे जेव्हा हे वेगळे झाले त्याच वेळेस माझी मुलाखत जर काढली तर मीच म्हणालो होतो हे दोघं वेगळे नाही आहेत. फक्त यांनी असं भारतीय जनता पक्षाला उल्लू केलं. कशासाठी? तर दोघांवरची इन्क्वायरी होती, दोघांनी स्प्लिट केलं, एकजण BJPकडे गेलं आणि स्वतःवरच्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या थांबवल्या की आत्ता पुन्हा आपल्याला दिसे एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यानंतर पुन्हा आठवण करून द्यायला लागले की बा 70,000 कोटीचा असणारा भ्रष्टाचाराची केस अजून पेंडिंग आहे. आम्ही उलटं BJPला विचारतो तुम्ही एवढे दिवस दाबून का दिले याचा असणारा खुलासा करा. असे जर फेवरेबल असेल तर त्यांच्याबरोबर युती झाली पाहिजे. पुण्यामध्ये युती नाही आणि माझ्या माहितीप्रमाणे ठाण्यामध्ये पण नाही. मी याचा अर्थ असा काढतोय, राजकीय अर्थ असा काढतोय की या दोघांना BJPला संपवायचं आहे आणि म्हणून त्यांना वाऱ्यावरती सोडून दिले असं मी म्हणतोय. तुम्हाला तरायचं असेल तर तुम्ही तरा, आम्ही काय तुम्हाला पाठिंबा देणार नाही. त्याचा दुसरा एक असा एक अर्थ आहे का की काही झालं तरी विरोधी पक्ष जे आहे म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा इतर म्हणजे वंचित असेल किंवा इतर, हे कुठेही सत्तेच्या वाट्याला किंवा त्यांच्या वाट्याला सत्ता आली नाही पाहिजे. जे काय आहे ते सत्तेतलेच विरोधक आहेत आणि तेच पुन्हा गादीवर एकत्र बसणार आणि मलिदा खाणार, असं काही समीकरण वाटतंय या सगळ्या घरामध्ये? ती स्पेस जी आहे विरोधी स्पेस जी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न आहे, याच्याबद्दल दुमत नाही. पण किती सक्सेस होतील BJP याच्याबद्दल मला शंका आहे.